नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं ओपनिंग पॉझिटिव्ह नवीन लाईफ टाईम हायसोबत केलं। आज निफ्टीनं 26,310च्या आसपासचा एक नवीन लाईफ टाईम हाय बनवला। सेन्सेक्सनं सुद्धा ऑलमोस्ट 86,000च्या वरती लेवल्स टच केले आणि नवीन लाईफ टाईम हाय बनवला 86,100च्या आसपास। आणि बँक निफ्टी ऑलरेडी लाईफ टाईम हायलाच आहे। 60,000च्या आसपासचा नवीन लाईफ टाईम हाय बँक निफ्टीनं बनवला। तिन्ही मेजर इंडेक्सनी निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स या तिन्ही मोठ्या इंडेक्सनी नवीन लाईफ टाईम आज टच केला। त्यानंतर मात्र हायर लेवलवरून थोडंसं मार्केटनं एक किरकोळ प्रॉफिट बुकिंग दाखवली म्हणा किंवा सेलिंग प्रेशर आलं किंवा एखादा ब्रीदर घेतला, एकदम रन अवे मुवमेंट आली नाही। 26,300च्या मी काही व्हिडिओमध्ये म्हटलं की 26,250 आणि 300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 26,300च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर हायर लेवल्स बघायला मिळतील। 26,300 ऑलरेडी लाईफ टाईम हाय आहे आणि जसं 26,300 टच केला मार्केटनं थोडंसं एक श्वास घेतला असं म्हणता येईल, थोडंसं ब्रीदर घेतलं, थोडंसं खाली आलं। प्रॉफिट बुकिंग म्हणता येईल त्याला, सेलिंग प्रेशर म्हणता येणार नाही। म्हणजे हायर लेवलला थोडंसं इंडेक्सच्या टॉप वेटेजमध्ये स्टॉक जे आहेत ते थोडे खाली आले, प्रॉफिट बुकिंग झालं आणि त्यामुळे मार्केट जे आहे ते फ्लॅट बंद झाला। निफ्टी 10 पॉईंट पॉझिटिव्ह, बँक निफ्टी 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला, सेन्सेक्स 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये। पण ओव्हरऑल नवीन लाईफ टाईम 26,310च्या आसपासचा निफ्टीनं बनवला आहे, सेन्सेक्स 86,100च्या आसपास बनवलं आहे आणि त्यानंतर मार्केट जे आहे ते हायर लेवललाच मेंटेन आहे। पण थोडीशी जी काही वाढ होती 101 पॉईंटची निफ्टीमध्ये ती कमी होऊन 10 पॉईंटवर आलेली आहे। पण ओव्हरऑल पॉझिटिव्ह बायस आणि मोमेंटम इंटॅक्ट राहील असं मला वाटतं। मग उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल 26,200च्या खाली आला तर मायनर डीप येईल 26,100पर्यंत येऊ शकते। मायनर डीप 26,200च्या खाली मेंटेन राहिला तरच 26,100पर्यंत खाली येईल। हायर लेवलला 26,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 26,300च्या वर मेंटेन राहिला तरच आणि तर फर्दर हायर लेवल्स बघायला मिळतील। अदरवाईज निफ्टी जो आहे तो 26,100 ते 300 या रेंजमध्ये उद्या कन्सॉलिडेट होऊ शकतो। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 60,000च्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 59,900 ते 60,000 ही रेंज स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 59,700च्या खाली आला तर 59,500पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। त्यामुळे 59,500च्या खाली 700च्या खाली 59,500पर्यंत येऊ शकते। 59,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे बँक निफ्टीला। हायर लेवलला 59,900 ते 60,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। या रेंजमध्ये बँक निफ्टी उद्या ट्रेड होऊ शकते। या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी, बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। FIs बाईंग करत आहेत, FIचं सेलिंग थांबलं आहे। काल FIने जवळपास 4,900 करोडचं बाईंग केलं। DIs ऑलरेडी बाय करतात, 5,900 करोडचं बाईंग केलं। तर मागेही मी बऱ्याच पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की ज्या FIs बाय करतात तुम्ही बघितला रिलायन्स, HDFC, इन्फोसिस, TCS या शेअर्समध्ये चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम बिल्टअप झाला आहे। ICICI बँक या स्टॉक्समध्ये ते इंडेक्सचे हेवी वेट आणि फ्रंट लाईनर बाय करतात। त्यामुळे निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला जसं FIचं बाईंग झालं नवीन लाईफ टाईम हाय बघायला मिळाला। त्यामुळे FIs बाय करत राहिले तर मार्केट पॉझिटिव्ह बायसनं ट्रेड करत राहील, यात काही दुमत नाही। आज NSEमध्ये 1,318 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,520 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 21 शेअर्स वाढले, त्या बाजूला 29 शेअर्समध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। सेक्टरी रेसायझेसमध्ये आज बँक्स आणि IT शेअर्स वाढलेले आहेत। त्याच्या बाजूला मेटल, ऑटो, एनर्जी, रियाल्टी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइज या सेक्टरमध्ये थोडीशी पडझड झालेली आहे, थोडं प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स फ्लॅट आणि मिक्स आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह, काही निगेटिव्ह आहेत। डाऊ फ्युचर 30 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे ग्लोबल मार्केट फ्लॅट आहेत। डाऊ जोन्स थोडं लोअर लेवलवरून वरती आले पण फ्लॅट आहे। आपलंही मार्केट हायर लेवलला आहे, हायर लेवलवरून थोडं खाली आलं आहे। त्यामुळे उद्या मला वाटतं 26,300 ते 26,100 निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये 59,500 ते 60,000 या रेंजमध्ये रेंज बाउंड ट्रेडिंग सेशन असू शकतो। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।